महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के अमरावती दौरे के दौरान नेहरू मैदान में एक भव्य जनसभा आयोजित की गई। इस अवसर पर उन्होंने अमरावती शहर के सर्वांगीण विकास का संकल्प दोहराया। नागरिकों की समस्याओं के त्वरित समाधान, नगर निगम में सुशासन और बुनियादी सुविधाओं को मजबूत करने पर विशेष जोर दिया गया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ मजबूत टीमवर्क के जरिए जन कल्याणकारी योजनाओं को गति देने का भरोसा भी दिलाया गया। इस दौरान उन्होंने कहा कि अमरावती के विकास में कोई कसर नहीं छोड़ी जाएगी। जनता की हर समस्या का समाधान हमारी प्राथमिकता है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ मिलकर हम शहर को विकास की नई ऊंचाइयों तक ले जाएंगे। आणखी पैसे देण्याची तरतूद करता येईल आणि म्हणून लाडक्या बहिणी माझ्या आहेत। या लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार दाखवलेला। मी मुख्यमंत्री असताना माझी लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केली। का सुरू केली? या तुमच्या भावाने देखील गरिबी पाहिली आहे। एका शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला। माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या आईची काटकसर पाहिली आहे, माझ्या पत्नीची पण काटकसर पाहिली। महिना कसा चालवायचा हे त्यांच्या समोर असलेला प्रश्न पाहिला आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींना, मातांना सरकारच्या माध्यमातून काही ना काही अशी योजना करायची आणि त्यातूनच माझी लाडकी बहीण योजना हिचा जन्म झाला आणि ती योजना सुरू झाली। आणि म्हणून काही लोक योजना बंद पाडा कोर्टात गेले, खोडा घातला, त्याच्यामध्ये आडवे पडले, पण खोडा घालणाऱ्यांना माझ्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला आणि घरी बसवून दिलं। आणि थोडकी नाही तर 232 आमदार निवडून आले महायुतीचे आणि तुमच्या आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचे कमी जागा लढवून आपण 60 आमदार निवडून आले। हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने। आणि म्हणून कुणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। हा शब्द आहे तुमच्या भावाचा। जो बोलतो ते करतो, जे नाही बोलत ते पण करतो।